गाडी छान अशी साफ करून आम्ही ठेवली, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं महावैष्णवी देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. खूप छान मंदिर आहे, बाहेरनंच एवढं आकर्षित वाटतं ना. तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा. तिथनं आतमध्ये गुहेमधनं गेल्यानंतर सगळ्या देवींच्या मूर्ती ही खूप छान आहे, मला तर खूप आवडलं. तुम्ही पण नक्की जावा. आतमध्ये गेल्या दत्तांची मूर्ती, महावैष्णवी देवीची मूर्ती, पार्वती, महादेव असे खूप छान अशा मूर्त्या आहेत. छान असं दर्शन घेऊन आम्ही तिथे गाभाऱ्यामध्ये बसलो देवीचा थोड्या वेळ. खूप भारी वाटत होतं तिथं. छान असं देवीच्या गाभाऱ्यात बसलं खूप भारी वाटतं. तुम्ही पण एकदा नक्की बघायला जावा, खूप छान आहे, मला तर खूप आवडलं. तिथून आम्ही दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यावर तिथून आम्ही इस्कॉन टेम्पलला गेलो. तिथं पण जवळ असल्यामुळे इस्कॉन टेम्पलला लगेच झालं, चप्पल ठेवली, चप्पलचं स्टॅग ते घेतलं. आतमध्ये गेल्यावरती खूप छान दर्शन घेतलं. फोन अलाउड नसल्यामुळे जास्त काय आम्हाला तिथे व्हिडिओ वगैरे क्लिक नाही करता आले, कारण फोन तिथं अलाउड नव्हता. समोरच असं विष्णूंची मूर्ती आहे, खूप छान आहे ते पण इस्कॉन टेम्पल. तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा तिथे. तिचा फोटो डबल वगैरे आम्ही काय क्लिक केले. आळूची पान आहेत का? तिथे सर्वजण राधाकृष्णाच्या गवळणी पण म्हणत होते, त्यासोबत नृत्य पण करत होते. तिथनं आम्ही बाहेर पडलो, सगळी कशा पुस्तकाचे स्टॉल हे होते. तिथं भगवद्गीता पण होती, जी आम्ही अगोदरच घेतली होती चिंचवडमध्ये चतुर्थीमध्ये भगवद्गीता. तुम्ही त्या ब्लॉगमध्ये नक्की बघितले असेल. असे सगळे पुस्तकाचे स्टॉल होते तिथं, भगवद्गीता, राधाकृष्णाचे महाभारत हे सगळे होते. त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या. तिथून आम्ही निघालोत, कारण आम्हाला डीमार्टला जायचं होतं आमच्या किराण्याची शॉपिंग भरण्यासाठी. आमचा किराणा संपलेला म्हणून डीमार्टला पोहोचलो, ट्रॉली ही घेतली, तिथं किराणा भरायला स्टार्ट केली. सर्वात प्रथम आम्ही काजू बदाम घेत होतो, पण आम्ही ह्यावेळेस वेगळ्या डीमार्टमध्ये गेलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला ते सगळं सेक्शन बघायला खूप टाईम लागला, कुठं कुठं ठेवलेले त्या वस्तू. सर्वप्रथम मी ब्रेड घेतलं, नंतर आम्ही काजू बदाम सापडले आम्हाला, आम्ही ते घेतले. सर्व असा किराणा भरला. आमच्या किराण्यामध्ये किराण्याच्या वस्तू कमी आणि खायच्याच वस्तू जास्त असतात. तर हे सगळं आम्ही किराणा भरून नंतर आम्ही रिटर्न घरी यायला लागलो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.